भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझनमध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या, ताजे ताजे मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ, जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही रक्त यायचं. रक्त? हे हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात. तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे. तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कोणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा. दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिली आहे? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा. अहो, आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब घ्या ना, गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस चाखतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला.
टोपली रिकामी झाली माझी. अरे कसले पैसे देऊ तुला, चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे तुझी लायकी नाही भिकाऱ्या, मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार हा. आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला, रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत भूत. आम्हाला सोडून द्या, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघे घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले. हॉन्टेड बस स्टॉप. ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप. पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉपवरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉपवरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली. वाचवा 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 मला, सोडा सोडा मला, वाचवा वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती. पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारात थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकतं. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता. तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना. वाचवा वाचवा ओरडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता. त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं.
आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय. अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल. सकाळच्या सकाळी बघू. असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला. बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता. अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉपचं लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निघा, सोडा, वाचवा मला. बस थांबवा, वाचवा. अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला. हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा. तुझ्या या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही. कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात. अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये. हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. नंतर हे आवाज हळूहळू थोडे कमी झाले आणि शांतता पसरली. वाटतंय की तो नशेडी पळाला. तेव्हा अचानक शांततेला चिरत अंधारातनं एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. येते काय कोपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव निलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. निलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस. निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल माझ्या बरोबर. आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. वेडी झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम. पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला. तू पंडित आहेस. मंत्र मार. मंत्रतंत्र मारू शकतोस तू. जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा ॲटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली.
मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं, खोटारड्या, नीच, आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला, वाचवा, वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती. ती अजयचं सगळं रक्त प्यायली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. पिझ्झा डिलिव्हरीवाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कुणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात. मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते. तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा, चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे, चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलेस, चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी, चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडत लागवली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो हो, देईन, जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेसमध्ये जेवायला गेल्या. नाही, माझा मूड नव्हता. मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स. तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही. पण जशी ती दरवाजा बंद करू लागली,
मॅडम 5 स्टार द्यायचं बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉयकडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आले. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी. बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का? मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला, ती जोरात किंचाळली. कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होतं. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे. रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्युज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा, बाबा त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड सोड, माझ्या आईला सोड. असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली. पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही, मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवलंय. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे, शॅम्पू तर आणलाच नाही. आता आंघोळ कशी करू?
तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समॅन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅन वर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच
ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीचं मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतणी आहेस. भूतणी नाही, भूतणी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस, सोड ना मला. मम्मी, बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले. त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्याकडे. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे. त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी. काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवले. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्या सोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागली आहे. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला. तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा,
वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक, आता आणखीन किती ओरडशील. प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कचा कचा चावून टाकीन. हाती लागला एक कोवळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागली आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. इंग्रजी हडर. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात, तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोनामध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. चारी दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे? कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिट आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला, ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता.
अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामनिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे मीडिया, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी, अंड, नाही, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, नाही, नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरीपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबई मधल्या SKS कॉलेजमध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉक वर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला.
मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंगमध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका. जे कोणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉक वर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवी बद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो आय एम डेअर डेव्हिल आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आता जाळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक
वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही. सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे. मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो. होळी रे होळी ही गोष्ट आहे औरंगाबाद शहरातील. किशोर नावाचा तरुण या शहरात रघुनंदन सोसायटीमध्ये राहत होता. किशोर IT कंपनीत कामाला होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, पण त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. किशोर ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा करायचा. एका रात्री किशोर अर्पिता नावाच्या मुलीसोबत फोनवर बोलत होता. काय यार अर्पिता, चॅट आणि फोनवर बोलून आता मी बोर झालोय. उद्या होळीची सुट्टी आहे आणि चांगला चान्स आहे. तू माझ्या फ्लॅटवर ये. ठीक आहे, उद्या मी तुझ्या सोसायटीच्या बाहेर तुझी वाट पाहीन. हे ऐकून किशोर एकदम खुश झाला. हो ये तू. मला फक्त तुझ्या रंगात रंगायचंय. तुझ्याशिवाय मी कोणाकडूनही रंग लावून घेणार नाही. ठरलं तर मग भेटू द्या. गुड नाईट. असं म्हणून किशोर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून छान कपडे घालून किशोर तयार झाला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हा अर्पिता, फक्त 2 मिनिटात आलो. असं म्हणून किशोर बाहेर आला. बाहेर सोसायटीची मुलं होळी खेळत होती. ए किशोर दादाला रंग लावा रे. हे ऐकून किशोर घाबरला आणि तो मुलांना खोटं खोटं म्हणाला. अरे नको, मला रंगाची अलर्जी आहे. मला रंग लावू नका. ए चला रे, कोणा दुसऱ्याला धरूया. असं म्हणून मुलं तिथून निघून गेली. किशोर देखील सोसायटीच्या बाहेर आला, पण अर्पिता तिथे नव्हती. कमाल आहे, अर्पिता तर इथे नाहीच आहे. किशोरने अर्पिताला कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. किशोरला काळजी वाटू लागली आणि तितक्यात त्याला त्याच्या कॉलेज फ्रेंड सॅमचा फोन आला. हा हॅलो. हा बोल सॅम. हॅप्पी होळी भावा. हॅप्पी होळी सॅम. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू आज माझ्याकडे येतोयस ना? एन्जॉय करूया. हो, संध्याकाळी येतो तुझ्या फ्लॅटवर. अरे नको, संध्याकाळी नको, आत्ता ये. गेल्या वर्षी सारखं कुठल्या तरी नवीन आंटीला रंग लावण्याच्या बहाने पकडूया. आठवतंय ना, गेल्या वर्षी रेश्मा आंटी सोबत खेळलेली होळी? आपण तिला तिच्या घरात घुसून जबरदस्तीने रंग लावला होता. कसं विसरेन मी? किती जोरात कानाखाली मारली होती माझ्या. आता ती रेश्मा आहे कुठे? त्या दिवशी नंतर ती जणू गायबच झाली. किशोर असं बोलतच होता आणि अचानक कॉल कट झाला. किशोरनं सॅमला पुन्हा फोन लावला, पण त्याचा नंबर स्विच ऑफ येत होता. आता याला काय झालं? तितक्यात अचानक किशोरच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. किशोरने लागलीच मागे वळून पाहिलं तर मागे अर्पिता उभी होती. काय यार अर्पिता, किती घाबरलो होतो मी. कुठं गायब झालेलीस? आता सगळ्या गप्पा इथेच मारणार आहेस की वरती फ्लॅटवर जाऊया? हो, का नाही. माझे गाल कधीपासून आतुर झाले आहेत. असं म्हणून दोघे लिफ्टमधून फ्लॅटच्या आत गेले. तुझी पिचकारी तयार आहे ना? आज खूप होळी खेळायची आहे आपल्याला. हे ऐकून किशोर खूप आतुर झाला आणि अर्पिताच्या जवळ जाऊ लागला आणि तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. हा सॅम पण ना? 1 मिनिट हा अर्पिता. हा सॅम बोल. काय? कधी? कसं? किशोरने जेव्हा कॉल कट केला तेव्हा त्याला खूप धक्का बसला होता. काय झालं? अर्पिता, मी तुला सॅम विषयी सांगितलं होतं ना? त्याच्या सोसायटीमधून फोन होता. सॅमचा मर्डर झालाय. माहित नाही कसा. 5 मिनिटांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. आणि अचानक किशोरच्या गालावर खाज सुटली. त्या त्रासाने किशोर हतबल झाला. हे काय होत आहे यार? मी वॉशरूम मधून येतो.
असं म्हणून किशोर वॉशरूम मध्ये आला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याचा श्वास थांबला. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. रक्त कसं काय? आणि तितक्यात त्याच्या कानात एक भयानक आवाज आला. पुराना मानो होली है. कोण आहे? अर्पिता, मस्करी काय करतेस? माझ्या मित्राचा खून झालाय. माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहतंय आणि तुला मस्करी सुचते? अर्पिता नाही, रेश्मा. असं म्हणून ते भूत वॉशरूम मध्ये आले. भूताचा चेहरा रक्ताने माखलेला होता. अर्पिता, तुला हे काय झालंय? मी अर्पिता नाही, रेश्मा आहे. तीच रेश्मा. 1 वर्षापूर्वी सॅम आणि तू मिळून तिच्या फ्लॅट मध्ये घुसला होता आणि तिला जबरदस्ती रंग लावला होता. मी त्याच रेश्माचं भूत आहे. मी तुला संपवायला आली आहे. रेश्मा आंटी, तू मेलीयस? हो, माझा नवरा माझ्यावर संशय खात होता. तुम्ही रंग लावून गेलात आणि त्याचा गैरसमज झाला. त्याने माझी हत्या केली. त्याला आणि सॅमला मी मारून टाकलं. आता तुझी पाळी आहे. आंटी, मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली. पण रेश्मा आता ऐकणार नाही. तिने किशोरला पकडलं आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, दातांनी त्याला ओरबडून खाल्लं आणि त्याला देखील मारून टाकलं. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेलीये. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्येच आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या, सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस. मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा.
तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल, ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. मी बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. भूताटकीचं कपाट. ही गोष्ट आहे लखनौ शहरातली. राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय. एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध हरपली. कपाटातून धूर येत होता. अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्धच हरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये. माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत. फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस. झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी. पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं. विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल, काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनीता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं.
आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये, भ्रम झाला असेल. विनिता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय, मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनिता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनिताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती. मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनिता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती, अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला, मला मारलंयस तू. आठव जरा नवाबाचं घर, 5 वर्षांपूर्वीची ती रात्र जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐश कर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता, तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले, इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला.